एन-टी-ए मार्फत हे डिक्लेअर केलेलं आहे, की नीट यूजी 2026 नीट परत रिनीट वर वारंवार विचारले जाणारे प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. प्रश्न आणि एन-टी-एची उत्तरं. तर हे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे का? तर त्यांनी नाही आणि ते परत पण मिळेल. परीक्षा शुल्क परताव्यासाठी बँक खात्याचा तपशील नंतर उमेदवाराला 21 तारखेपर्यंत शुल्क दिले जाईल, असं एन-टी-एने डिक्लेअर केलं. मी परीक्षेचे माध्यम बदलू शकतो का? म्हणजे भाषा. वेगवेगळ्या 13 भाषेत परीक्षा घेतली जाते ते. तर मराठी, हिंदी वगैरे असे तर ते नाही. जी पूर्व आहे तीच भाषा तुम्हाला ठेवावी लागेल. अर्ज भरताना निवडलेल्या अद्ययावत पत्त्यावर आणि माध्यमावर आधारित शहराची निवड उपलब्ध नाही, असा संदेश दिसतो. मी काय करावं? तर तसं काही नाही. तुमचं सेंटर बदलायचं सध्या चालू आहे. तुमचे सेंटर निवड करू शकतात, चेंज करू शकतात. सी-एन-टीने अगोदरच डिक्लेअर केलेलं आहे. तुम्ही जर सेंटर बदलायचं असेल, ती प्रक्रिया चालू आहे. नाही बदललं तर पहिले जे जुनं तुम्ही निवडलेले आहे तेच सेंटर म्हणजे तेच शहर राहतील. तसंच तेच परीक्षा केंद्र पूर्वी वाटप केलेले पुन्हा दिले जाईल का? परीक्षा केंद्र यावर वाटप केले जाते, पण तेच राहील याचं कारण नाही. शहर राहील तेच कदाचित, पण तेच सेंटर राहील हे गॅरंटी नाही. ही एन-टी-एने परत एकदा उत्तरात सांगितलेलं आहे. तसंच नीट यूजी 26 पूर्ण परीक्षाची तारीख आणि वेळापत्रक काय आहे? म्हणजे जे आहे 21 जून 2026 रविवार दुपारी 2 सायंकाळी 5:15 पर्यंत औपचारिक वेळेस घेण्यात येईल. म्हणजे ती वेळ घेणार आहे. उमेदवाराला 15 मिनिटं अतिरिक्त वेळ का दिला जात आहे? कागदपत्राची पूर्तता तपासणी म्हणजे जे बी पी-डब्ल्यू-डी असतील, हॉल तिकीट असेल तुमचं, जे असेल ते तपासणी, तुमचा आय-डी प्रूफ, तुम्हाला जे सोबत 2 तुमचे पासपोर्ट फोटो न्यायचे त्याची सोबतचे फोटो, तुमचं थंब हे 15 मिनिटं दिले जातात. हे 15 मिनिटं त्या कागदपत्रासाठी दिलेले आहे त्यांनी एक्स्ट्रा टाईम. 7 3 मे रोजी झालेल्या परीक्षेबद्दल मला अस्वस्थता, अडचणी सामना करावा लागला. केंद्राशी संबंधित असल्यामुळं समस्या आली तर मी काय करावं? म्हणजे 21 तारखेला जर तुम्ही आजार किंवा उलट्या, मळमळ काहीही होऊ शकतं परीक्षा सेंटरवर, तर काय करायला पाहिजे? तसं अगोदर झालं असेल तर त्याची काय तक्रार करणे सहाय्यक तपशील कागदपत्रासह एन-टी-ए हेल्प डेस्क नीट यूजी 2026@nta.ac.in वर पाठवा. तसंच वाटप केलेले परीक्षा केंद्र पूर्वी ते माझ्या घरापासून दूर होते. आता काय करता येईल? आल्याने कळविण्यात आले आहे. पण उमेदवारांनी निवडलेल्या शहर पर्यायानुसार ते जसं पर्यायानुसार जशी विद्यार्थी संख्या त्यानुसार भेटेल. घरापासून दूर असो काय ते शहरानुसार भेटेल तुमच्या. नीट यूजी 2026 पूर्ण परीक्षेची तारीख दुसऱ्या परीक्षेच्या तारखेशी जुळत आहे. काही अडचणी येऊ शकतात का? म्हणजे काही परीक्षा स्टेट लेव्हलला घेतल्या जातात त्याच्यानुसार चेंज होऊ शकते तर नाही. परीक्षेची तारीख आधीच निश्चित केलेली असून ती बदलता येणार नाही. असं 21 तारीख ही फिक्स राहील असं सांगितलंय. आणि शेवटचा 10वा, मला काही अतिरिक्त शुल्क भरावे लागेल फेरपरीक्षेसाठी का? तर त्यांनी पहिलेच सांगितलंय, फेर बसण्यासाठी उमेदवाराकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. हे प्रश्न आणि उत्तर आहेत एन-टी-ए मार्फत आपल्याला प्रत्येक हे 10 प्रकारचे आपल्याला जे पण प्रश्न पडले होते, त्यांनी स्पष्टता दिलेली आहे. आणि जे पण पेपर फुटी प्रकरण महाराष्ट्रभर गाजत आहे, भारतामध्ये गाजत आहे आणि खरंच भारतामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रातच पेपर फुटला. हे आता सिद्ध झाल्यामुळं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी आलेली आहे रिनीटची आणि याचा लाभ सर्वांनीच घ्यायचा आहे. ही जी परीक्षा रिनीट झाल्याचा तुम्हाला फायदा झाला, जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांना. त्यामुळं कॉपीराईट झाली होती. कट ऑफ जरा हाय पण झाला असता, तर थोडा कट ऑफ लो येईल किंवा पेपर पण थोडा टफ येऊ शकतो. पण जे अभ्यासू विद्यार्थी आहेत त्यांचा नक्कीच फायदा झालेला आहे. हे आताच्या सी-बी-आयच्या धाडसत्रावरून कळत आहे, की महाराष्ट्रात किती मोठ्या प्रमाणात म्हणजे पेपर फुटला होता, हे आपण न्यूजवर वाचत आहोत. धन्यवाद. आपल्या चॅनलला लेटेस्ट अपडेटसाठी फॉलो करा.